आहे चित्रपट. अगदीच असं बोर होतं कधी कधी कोणत्या कोणत्या फिल्म्समध्ये, तसं तर अजिबात नाही झालं. आणि फर्स्ट हाफ सेकंड हाफ दोन्हीमध्ये खूप मजा केली, धमाल आली. कसं वाटतंय? नाईस, छान आहे. प्रेक्षकांना किती चांगल्या प्रकारे बांधून ठेवतो, बसून ठेवतो? मी तर प्रेक्षकांना म्हणेन तुम्ही या आणि बघा. आमचा चित्रपट आहे, सो प्लीज या आणि बघा. हां, तर कशा प्रकारे वाटलं महाराज? अप्रतिम सिनेमा आहे, सगळ्यांनी बघितलाच पाहिजे. एंटरटेनिंग आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. इतका लाईट हार्टेड आणि इतकं बरं वाटतं ना बघायला, की आपलं जे स्ट्रेस वाला आयुष्य आहे ना, तर त्याच्यासाठी होय महाराजासारखे सिनेमे आपण बघितले पाहिजेत. जरा इतकं छान वाटतंय मला बघून, खूप मजा आली. बाकी सगळ्या गोष्टी कशा चित्रपटामध्ये यूज केल्या गेल्या, मनोरंजक दृष्ट्या वगैरे काय सॉरी, म्हणजे कॉमेडी किती चांगल्या प्रकारे केली, स्टोरीवरती किती चांगल्या प्रकारे? अरे स्टोरी तर उत्तमच आहे. इतकी लाईट हार्टेड फिल्म आहे ही स्टोरी. आणि असं मला काय ते कसं सांगू, एक चोरी आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या कॉमेडी पद्धतीने आणि इतक्या छान पद्धतीने दाखवल्या गेल्या आहेत ना. प्लस संदीप सर आहे, प्रथमेश आहे, त्यांच्यासारखे इतके उत्तम कलाकार आहेत ज्यांना कॉमेडीचं टायमिंग ते बादशाह आहेत. त्याच्यामुळे खूप मजा आली बघायला. प्रेक्षकांसाठी काय नाही? होय महाराजा नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल ही माझी खात्री आहे. खूप मस्त आहे, खूप मस्त, एकदम मजा मस्ती, कॉमेडी सुंदर आहे, मस्त, अगदी खूपच छान. सगळ्यांनी येऊन बघा, सगळ्यांनी येऊन बघा. अगदी मराठी भाषिक नाही तर इतर भाषिकांनी सुद्धा हे पिक्चर बघावा, इतकं सुंदर आहे. येस येस, खूप छान मूवी आहे. आउट अँड आउट कमर्शियल मूवी आहे, फुल ऑन कॉमेडी. म्हणजे डोकं बाजूला ठेवून अशी फिल्म खूप दिवसांनी बघण्यासारखी आहे. माझी विनंती आहे की सगळ्यांनी फॅमिली सगळं थिएटरमध्ये येऊन ही फिल्म बघा, कारण आपले लोक खूप कंटाळा करतात मराठी फिल्म अशी थिएटरमध्ये येऊन बघायला. आणि अभिजितने धमाल काम केले, प्रथमेश, संदीप आणि वैभव, म्हणजे फुल धमाल आहे. या त्रिकुटने तर फार मजा केली आहे. फुल एंटरटेनमेंट, पैसा वसूल फिल्म, पैसा वसूल. छान होतं. स्पेशल कॉमेडी होतं ह्याच्यामध्ये. म्हणजे आता नॉर्मल कॉमेडी नाही आहे, म्हणजे असं स्पेशलच होतं. म्हणजे सिम्पल बट व्यवस्थित कॉमेडी होतं. मस्त ॲक्टिंग होता, मस्त ॲक्टिंग होतं, सर्वांचं मस्त ॲक्टिंग होतं. काम तुम्ही विचारत, ॲक्टर्स तर सगळे टॉप ॲक्टर्स आहेत, सगळे म्हणजे कॉमेडीमध्ये महारथीच आहेत. तर एकदम इट्स अ व्हेरी एन्जॉयबल फिल्म आणि फुल फॅमिली एंटरटेनर आहे. आणि इट्स अ गुड ब्रेक फ्रॉम टेन्शन फ्री काइंड ऑफ 3 hours. हां, चांगली फॅमिली टाईप कॉमेडी आहे असं. म्हणजे प्रेक्षकांसाठी काय मेसेज असेल? पिक्चर चांगला आहे, सगळ्यांनी येऊन बघा. खूप कॉमेडी आहे आणि फॅमिलीबरोबर बघण्यासारखं चांगला पिक्चर आहे. खूपच या एवढ्या वर्षामध्ये खूपच चांगला पिक्चर निघालेला आहे. टेन्शन फ्री आहे, सगळे फॅमिलीसारखंच एन्जॉय करू शकतात. तेच फॅमिली मूवी आहे, सगळ्यांनी येऊन बघा. एकदम सगळ्यांनी एकत्र फॅमिलीसोबत येऊन बघू शकतात. आणि ॲक्टिंग खूप चांगलं आहे. आणि माझी ती बाची होती आहे, ती शैलेश शेट्टीची बाची आहे, ती खूप एन्जॉय करते. तिला मराठी एवढं समजत नाही, आम्ही शेट्टी आहे, पण आम्हाला तरी पण खूप आवडलं ते. हो महाराजा चांगला पिक्चर वाटला आणि लोकांनी जाऊन थिएटरमध्ये बघावे. मराठी माणसांनी एवढी इच्छा आहे की असा मराठी पिक्चर खूप वर्षांनी आलेला आहे. मस्त काम केलेलं आहे, छान वाटलं अगदी मस्त. सगळ्यांनी अगदी थिएटरमध्ये जाऊन बघावं. सिनेमामध्ये काय सगळ्यात जास्त बेस्ट आवडलं, काय सगळ्यात जास्त? म्हणजे कसं की जे हो महाराज दाखवलं आहे की आपली मराठी संस्कृती दाखवलेली आहे कोकणातली, की हो काही करताना आपण गाणं हे करतो, हो ते मराठी संस्कृती दाखवली पिक्चरमध्ये. बाकी सगळ्यांची कामगिरी हो वगैरे जबरदस्त आहे. अशी खूप वर्षाने हा असा पिक्चर आलेला आहे, त्यासाठी पिक्चरला आधी खूप लोकांनी जाऊन थिएटरमध्ये बघावं एवढी. आ गया, मज़ा आ गया, बहुत अच्छी लगी फिल्म. और पूरी फिल्म जो है एंटरटेनमेंट है और बड़ी अच्छी परफॉर्मेंस है. एंड डायरेक्टर ने बहुत अच्छा काम किया है और सारे आर्टिस्टों ने परफॉर्मेंस बहुत अच्छी दी है. बस मेरी यही रिक्वेस्ट है कि ज़्यादा से ज़्यादा ऑडियंस थिएटर में आए. और अभी तो मैंने ये भी सुना है कि एक पे एक टिकट फ्री भी दे रहे हैं, तो बहुत अच्छी बात है. हाँ, तो आइए, प्लीज़ आइए दर्शकों, थिएटर में आइए, थिएटर में देखिए, बहुत मज़ा आएगा. क्या कहना रहेगा सबके काम के बारे में, किस तरीके के सब लोग विचार चाहते हैं? बहुत अच्छा. सभी कलाकारों ने बहुत अच्छा, परफॉर्मेंस बहुत अच्छी है, नो डाउट. ऑल जितने भी आर्टिस्ट, मेन आर्टिस्ट हैं, सब लोगों ने बहुत अच्छा काम किया है और डायरेक्टर का बहुत अच्छा काम है. तो आई विश ऑल द बेस्ट फॉर दिस फिल्म. मेरी हार्दिक शुभकामनाएं इस फिल्म के लिए. लोगों से क्या दरख्वास्त है? बस यही है, मैं कहूँगा दर्शकों से कि प्लीज़ आइए,
फिल्म देखिए होय महाराजा। मुझे सबसे बेस्ट तो मामा का एक्टिंग लगा, उन्होंने बहुत ही बेस्ट किया है, सो वो मुझे देख के बहुत ही मज़ा आया। बाकी सब लोगों का काम फिल्म में किस तरीके से दर्शाया गया, किस तरीके से? बहुत ही अच्छा है। इवन वो राशिद भाई का मुझे बेस्ट लगा, उनका जो स्लैंग है बोलने का, सो दैट इज़ बेस्ट थिंग। जो दर्शक फिल्म देखने जाएंगे उनको फिल्म पसंद आएगी? यस ऑफ कोर्स, सबको देखना चाहिए। सो आई विल सजेस्ट कि सब लोग आओ, एक बार देखो। इवन मराठी मूवीज़ लोग उतना देखते नहीं है जितना मैंने ऑब्जर्व किया है, सो लोगों को देखना चाहिए, तो उनको भी काफ़ी मोटिवेशन मिल सकता है इस बात से। ज़्यादा 5 में से क्या स्टार रहेंगे अगर फिल्म के हिसाब से? अगर मैं पूरा स्टार्स दूंगी, मतलब 5 आउट ऑफ 5 में दूंगी, बिकॉज मुझे तो बहुत ही मज़ा आया। आई एम नॉट अ मराठी ऑडियंस, बट फिर भी मुझे बहुत मज़ा आया। थँक यू व्हेरी मच, थँक यू। इतका चांगला मूवी आहे की प्रत्येकाला, म्हणजे जरी तो मराठी असो किंवा अमराठी, प्रत्येकाने हा चित्रपट पाहायलाच हवा. खूप चांगला आहे, कॉमेडी आहे, वेगळी कॉमेडी आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल ही खात्री आहे माझी. तर नक्की येऊन थिएटर्समध्ये बघा, तुम्हाला नक्की आवडेल. सगळ्यांच्या कामगिरीबद्दल काय म्हणणं तुमचं? अरे उत्कृष्ट काम केलं आहे सगळ्यांनी आणि ह्या सगळ्यांचे जे मेन कास्ट जे आहेत ना, अभिजित दादा, प्रथमेश आणि संदीप पाठक वगैरे, त्यांनी इतकी मजा केली आहे सेटवरती आणि इथे ती मजा दिसते. सो तुम्ही पण या आणि ही मजा बघा. प्रेक्षकांसाठी काय मेसेज? प्रेक्षकांसाठी हेच म्हणेन, या आणि हा चित्रपट पहा, मराठी सिनेमाला नक्की सपोर्ट करा आणि नक्कीच आणखीन चांगले चांगले सिनेमा आपण बनवू शकतो, है ना. थँक्यू व्हेरी मच. ताजा